छोट्या सूचना करायचे की मला असं व्हायला लागले, भावाला मी सांगायचे, तर त्यावेळेला त्याचं एकच उत्तर असायचं की तुला 40 मध्ये 50चे प्रॉब्लेम जाणवणार, तुला 50 मध्ये 60चे प्रॉब्लेम जाणवणार, म्हणजे 10 वर्षाची माझी स्वतःची झीज आहे असं तू समज, हे मला सांगितलं जायचं. त्याच्यामुळं आणि जराच दुर्लक्ष झालं की असं हे होणार होणार हे गृहीत धरलं, आणि गृहीत धरल्यामुळं खूपशे चॅलेंजेस वाटायला लागले. पण नंतर जेव्हा जादा वाटायला लागलं, क्रॅम्प सारखं यायला लागले, स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम आला, हे सगळं चालू झाल्यानंतर जेव्हा ऑर्थोपेडिक विजिट सारखी व्हायला लागली, त्यावेळेला लक्षात आलं की कॅल्शियम डेफिशियन्सी इतकी आहे, कारण एक मिनरल्स एवढं धुमाकूळ घालत होतं माझ्या शरीरामध्ये, ते मी अनुभवलं होतं. म्हणजे त्याची कमतरता की काय काय कुठं कुठे इम्पॅक्ट पाडू शकते. मग त्याच्यानंतर कॅल्शियमची इंजेक्शन चालू झाली. डायरेक्ट 25,000चं इंजेक्शन होतं की जे 6-6 महिन्याला घ्यायला लागायचं. आता इथं काय झालं की माझा माइंडसेट झाला की आपल्याला 25,000चं इंजेक्शन 6 महिन्याला घ्यायला लागतंय आणि याची माझी रिक्वायरमेंट आहे. डेली घेत होते का नाही कॅल्शियम, जेव्हा कंपनीनं फूड फॉर्मॅट मध्ये कॅल्शियम हे सप्लिमेंट लॉन्च केलं त्या दिवसापासून मी हे घेते. म्हणजे दररोज मी जवळपास 900 ते 1000 एमजी फुलफिल करायला लागले. जी 1200ची रिक्वायरमेंट होती ती माझी 900 ते 1000 एमजी मी कंप्लीट करायला लागले. फूड मधनं 100-200 होत असेल, आणि या सगळ्या गोष्टी माझं रिक्वायरमेंट कंप्लीट करत असताना सुद्धा मला त्याची जी डेफिशियन्सी जाणवत होती त्याच्यासाठी ते 25,000चं इंजेक्शन. आता इथं परत माइंडसेट काय झाला की हे मला लागतंय, हे मला लागतंय, हे मला लागतंय, हे मला माहिती झालं. 5 महिने माझ्या इंजेक्शनला डेट लिहून ठेवलेली असायची, आणि त्या डेटला 5 महिने ज्या वेळेला कंप्लीट होतील त्यावेळेला माझी बॉडी परत सिम्पटम्स द्यायची की सकाळी भरपूर बोटांना सूज यायची. हे आज एवढं जरी हालचाल व्हायला लागली तरी याच्यामध्ये खूप फरक असायचा, कारण या सगळ्यामध्ये जडत्व असायचं, मुवमेंट्स व्यवस्थित होत नाही ते जाणवायचं, आणि पूर्ण पूर्ण बॉडी स्ट्रक्चर, आपण कसं म्हणतो बिल्डिंग बांधताना जे स्टीलचं स्ट्रक्चर, तसं आपल्या बॉडीमध्ये हाडांचं जे स्ट्रक्चर आहे ना, ह्या प्रत्येक ठिकाणी मला काय जाणवायचं की मला इथं लक्षात यायचं की मी माझ्या हाडांची लवचिकता कमी होते आणि ताठरता वाढायला लागल्या. कारण आसनांमध्ये मी प्रत्येक वर्गामध्ये नंबर काढलेली विद्यार्थिनी, मला आसनांच्या हालचालीमध्ये खूपशा मर्यादा यायला लागल्या, खूपशा मर्यादा यायला लागल्या. मी साधा सोपा मालतीताई सकाळी शिकवतात, मुळके शिकवतात, तोच वर्ग आज तागायत करते, कारण परीक्षेपुरतं त्या सगळ्या गोष्टी केल्या. सगळ्या गोष्टींमध्ये नंबर पाहिजे होता तो काढला. नंबर पाहिजे होता असं काही नाहीये, मला कुठलीही गोष्ट मनापासून करायला आवडते, आणि मला मनापासून आणि माझ्याकडनं जेवढे एफर्ट्स लावता येतील तेवढं लावायला आवडते, त्यामुळे मी ते करत गेले. 5 महिने झाले की मुवमेंट्स मध्ये हे व्हायचं, मग परत इंजेक्शनची ऑर्डर करायला लागायची, कारण ते इम्पोर्टेड होतं. मग इंजेक्शनची ऑर्डर विवेक आमचा करून देणार, केमिस्ट आहे त्यामुळे तो मागवणार, मग मी ते मला अवेलेबल होणार, अवेलेबल झाल्यानंतर मग मी ते घेणार, आणि अशी माझी 7 इंजेक्शन कंप्लीट झाली. आणि माझ्या वाचनामध्ये आलं की ही इंजेक्शन जास्तीत जास्त तुमच्या लाईफ मध्ये 10च घेऊ शकता. आता ही 10च घेऊ शकता हे जेव्हा माझ्या वाचनामध्ये आलं आणि माझी रिक्वायरमेंट फुलफिल होत यायला लागली, 1200 एमजी ची डेली रिक्वायरमेंट आहे ती मी माझी फूड मधनं कंप्लीट ऍज अ सप्लिमेंट फूड मधनं कंप्लीट करायला लागले, आणि माझे रिक्वायरमेंट कमी व्हायला लागल्या. म्हणजे मला एकतर माझ्या माइंड मध्ये होतं की नाही बाबा आपल्याला की हे जास्तीत जास्त मॅक्झिमम 10, आता माझं वय 57 आहे, अजून मला 43 वर्ष जगायचंय. या 43 वर्षामध्ये मला चुकून रिक्वायरमेंट आली तर, त्यामुळे मी ती 3 स्वतः ठरवलं मी बिलकुल घेणार नाहीये, कारण मी माझी डेलीची रिक्वायरमेंट कंप्लीट करणार, आणि मी माझ्या फूडवर प्रयत्नपूर्वक हे सगळं कसं कंप्लीट होईल हे बघायला लागले. आणि गेली 3 वर्ष मला हे इंजेक्शन लागलेलं नाहीये. कारण का, आणि याला साक्षीदार आहेत कारण डॉक्टर प्रसाद सर आणि पद्मजा मॅडम, कारण त्यांच्याच बहिणीच्या मुलाला हे सांगायचे ते, आणि ते मला जरासं स्वस्तात भेटायचं, आणि म्हणून ना
की ती रिक्वायरमेंट त्यांच्याकडेच असायची. त्यामुळे गेली 3 वर्ष मला एकही इंजेक्शन लागत नाही, पण मी माझी डेलीची रिक्वायरमेंट कंप्लीट करते. खूप मोठा खड्डा पडल्यानंतर ही गोष्ट करावी लागते. पण जर आधीच आपण रिक्वायरमेंट, जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी आपण फुलफिलमेंट करत गेलो तर मग आपण खूप ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स चालू होऊच तोपर्यंत कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही. आता हे आरोग्याचं नॉलेज मला असताना सुद्धा माझ्याकडं ही गोष्ट झालीये. तर आम लाईफ मध्ये प्रत्येक व्यक्तीकडं होत असते. त्यामुळे प्रत्येक विटामिन्स आणि प्रत्येक मिनरल्स हे खूप महत्वाचं आहे. आणि हा महत्वाचा आहे ना, हा आपण फुलफिल करणं आणि स्वतःचं लॉजिक न लावता खूप लोकांना वाटतं की माझ्या खाण्यात हे कम्प्लीट होईल. ऍज ए फार्मर, ऍज ए शेतकरी या गोष्टी कम्प्लीट होत नाहीये. त्यामुळं ही रिक्वायरमेंट आहे. मला अस्थि धातू ज्या दिवशी शेटे सरांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला माझा एक्सपिरियन्स द्यायचा होता. कारण अस्थि धातू किती महत्वाचं आहे. पूर्ण बिल्डिंगचं स्ट्रक्चर जेवढं महत्वाचं आहे, बिल्डिंग मधल्या स्टील केवढं महत्वाचं आहे, तेवढं तुमच्या शरीरातली हाडं तेवढीच महत्वाची आहे. ज्या वेळेला ती वाजायला, ज्या वेळेला ती तक्रार व्हायला सुरुवात होते त्यावेळेला लक्षात येतं की खूप लोकांना खाली वाकायचं नाही, खाली बस काही पडलं असलं तरी बसायचं आणि मग उचलायचं, एवढ्या लेवलला येऊच तोपर्यंत आपण आपल्याला काय करत नाही. ज्या वेळेला मला पण एवढे सिम्पटम्स जाणवायला, कारण मी गृहीत धरलं होतं ना माझी झीज होणार, मला हे प्रॉब्लेम्स येणार, पण तेवढ्या पिरियड मध्ये माझ्या हाडांची खूप मोठी झीज झाली. त्यामुळे काही हालचालींवर मला अजूनही रिस्ट्रिक्शन्स आहेत, कारण मी स्वतः पण त्या फॉलो करते. म्हणून आपण सगळेजण ज्यांची खरंच हाडं तुमचं पूर्ण पाठीचा कणा सगळ्या अँगलला हालचाल होत असेल, काळजी घ्या, काळजी. कारण आपल्याला 100 वर्ष जगायचे असतील तर ह्याच पाठीचा कणा ताट पाहिजे. कारण आपल्या लाईफ मधलं आपलं एम आहे ताट मानेनं जगायचं आहे. नुसती मान ताट करून नाही, पाठीचा कणा पण ताट पाहिजे. आणि पाठीचा कणा ज्याचा ताट, त्याचं हेल्थ फिजिकल आणि मेंटल खूप स्ट्रॉंग. त्याच्यामुळे ज्यांचं चांगलं आहे तुम्ही लई भाग्यवान आहे. तुमच्याकडे काय आहे हे तुम्हाला माहिती नाहीये. तुम्ही शोधताय तुमच्याकडे काय नाहीये. तुमच्याकडे काय आहे या गोष्टीची जाणीव करून घ्या, या गोष्टी समजून घ्या. स्वतःच्या हेल्थवर जबरदस्त, स्वतःच्या म्हणजे ऑर्थोपेडिक प्रॉब्लेमला लाईट घेऊ नका. गुडघा तक्रार करायला लागलाय, पाठीचा कणा तक्रार करायला लागलाय, या सगळ्या गोष्टी कंप्लीट करता येतात. त्यामुळे त्याच्यावर तुमचं लक्ष असणं, त्याच्यावर तुम्ही काम करणं खूप गरजेचं आहे. थँक्यू सदाईची फॅमिली. कारण का की आणि थँक्यू मला माझा कोच, कारण ज्यांनी मला ओढून आणले, ओढून. मला एवढे चॅलेंज असताना सुद्धा मी यायला तयार नव्हते, ते मला माझ्या कोचनं ओढून आणलंय आणि मग आणि माझ्या घशात ऍक्च्युली ओतलंय. म्हणून तुम्हाला सगळ्यांना ज्याला ज्याला अगदी क्लोज आहेत, क्लोज, त्या लोकांना अजिबात गाफील ठेवू नका. कारण त्या व्यक्तीच्या लाईफ मध्ये जरा जरी 19-20 झालं तरी आपल्याला त्याचा ज्यादा त्रास होतो. बहिणीला त्रास झाला, भावाला त्रास झाला, आईला त्रास झाला, सासू सासऱ्यांना त्रास झाला, नवऱ्याला त्रास झाला, होतो कुणाला. शारीरिक त्यांना होत असेल पण मेंटली आपल्याला होत आहे. त्यामुळे असं कानगड्डा पकडा आणि कानगड्डा पकडून या कॉलवर बसवा. जरा जरा तरी बदल करतील. नाही तर आमच्यासारखं आहे की गेली 2004 पासून 2026 पर्यंत स्वतःवर काम करते आणि स्वतःची जी हाडांची झीज झाल्या ती भरून काढता येत नाही, पण होणारी थांबवता येते. त्याच्यावर ऍज अ प्रिव्हेन्शन म्हणून मी आता सद्यस्थिती मी नेहमी सगळ्यांना एकच वाक्य बोलत असते, जे आहे ते स्वीकारा. एकदा स्वीकारा त्याला. म्हणजे माझा बीपी आहे स्वीकारा, शुगर आहे स्वीकारा, थायरॉइड आहे त्याला स्वीकारा. काय आहे ते माझं आहे ते ओके, आता आहे ते आहे. आता शेटे सर किती म्हणत असतील माझा बीपी काढला नाही, माझा शुगर काढला नाही. भगवंतानं त्यांना त्यांच्या आई बाबांनी दिलेली लई मोठी देणगी आहे. तसं तुमचं काय आहे त्यांच्याकडे बघून दुःखी होऊ नका. तुमचं काय आहे, तुम्हाला बीपी आहे, ओके स्वीकारा, त्याच्यावर काम करा. त्याच्यावर काम केला तर ह्याला घालवता येतं, त्याला 100% घालवता येतं जर आपण ठरवलं तर. आपण ठरवायचं म्हणजे काय, स्वीकारायचं, त्याच्यावर काम करायचंय. माझा कोच कोण आहे, तर माझा कोच माझा पुतण्याच आहे. म्हणजे तुम्हाला वाटेल माझा कोच कोण आहे, माझा कोच माझा पुतण्याच आहे. आणि
तो पण ह्या सगळ्या गोष्टींवर काम करतोय. त्याची सिस्टीम फक्त त्याचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे म्हणून तो आपल्या बरोबर नाहीये, पण ऑलवेज मला गाईड करत असतोय. आणि पुतण्या आहे, माझ्या मोठ्या जावेचा मुलगा आहे, त्यामुळं काकी जरी मी त्याची असले तरी या ग्रुपमध्ये तो माझा बाप आहे. त्याच्यामुळं ऑलवेज थँक्यू सदाईशी फॅमिली आणि थँक्यू माय कोच. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग तर करायलाच पाहिजे. सुजाता काट न दिलं तरी काय झालं. ओके, जोरदार क्लॅपिंग करू आपल्या एक्सपिरियन्स साठी. आणि आता आपण जाणार आहोत शुभदा काकींच्याकडे. एक जाऊ आपण. ओके, किती झाले शुभदा काकी? थांबा जरा, टाइम किती झाला बघते, कारण माझा टायमिंग म्हणजे जरा जातात. ओके, नो प्रॉब्लेम. शुभदा ताई घ्या, आज बोध कथा आहे त्यामुळं कथा छोटे असतात. थँक्यू. नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सुजाताई नमस्कार, सुप्रभात. मी शुभदा कुलकर्णी इथूनच आहे. मला ही लिंक सुमन येदुरे यांच्याकडून मिळाली. मला बरेच दिवस त्या लिंक देत होत्या पण मी ओपन करत नव्हते की मला खाऊन पिऊन माझं वजन एवढं वाढलं होतं, त्यामुळे इतकं उपाय करून मला उपयोग होत नव्हता. म्हटलं हिच्या सांगण्यानं म्हटलं मला काय फरक पडणार, त्यामुळे मी दुर्लक्ष केलं. पण जेव्हा त्यानं ओढून ताणून जेव्हा समोरची प्रबोधन हॉलमध्ये नेल्यावर मिलन सरांचा अनुभव ऐकला, बाकी सगळ्यांचं बघितल्यावर मला वाटलं अरे मला एवढं सगळ्यांचं होतंय म्हटल्यावर माझं पण कमी होईल. त्यामुळे माझा माइंडसेट बदलला आणि मी ही लिंक ओपन करून चालू केली. आणि पहिल्याच मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यावर मला पहिल्या 4 महिन्यात 24 किलोचा वेट लॉस फॅटला छान झाला. सविता ताईंचा मला डाएट प्लॅन छान होता. हेमाताई मला पडूक करायच्या. सुमनताई माझी सुपर डुपर कोच आहे, त्यामुळे तिचं माझं नातं जरा वेगळं आहे मुलीसारखं. त्यामुळे त्या सगळ्यांचा अनुभव, पद्मजा ताईंचं सातत्य, मिलिंद सरांचं ते टाइम मॅनेजमेंट, रविवारच्या सगळ्यांच्या कपल्या कथा, वैद्य त्यांची बोध कथा, धनाज सरांचं मनावर घेतलेलं माइंडसेटचं, इतकं सगळ्यांचं ऐकल्यावर इतकं ज्ञानात भर पडत गेली. माझं लाईफस्टाईल सगळी चुकीच असल्यामुळं माझं सगळं वजन वाढत गेलं. धाप लागायचा, मला चालता येत नव्हतं. माझी उंची कमी आणि वजन भरपूर होतं. 100च्या पुढे 106 किलो वजन होतं माझं. त्यामुळे एवढं माझं आयुष्याला मी कंटाळ येते की काय आता खाऊन पिऊन मारायचं, एवढं सगळं करून जर उपयोग होत नाही तर काय करायचं का, म्हणून मला वैताग आलेला एवढा. जरा पाणी पी, ओवा पाणी पी. माझं घरात सगळे माझे जावा सगळे डॉक्टर आहेत, सगळं माझं डॉक्टर घराणं आहे, पण मला वजन कमी करायचं कोणी सांगत नव्हतं. मग काय कुठे युट्यूबला बघायचं, कोण सांगितलं जरा पाणी पी, कोण सांगितलं लिंबू मध पाणी पी, उठल्यावर गरम पाणी पी, कुठलं काय आम्ही औषध घेऊन बघितलं. जेवढ्या प्रत्येक माझं वजन कमी झालं 2-3 किलो, मग पुन्हा आणि आहे तसंच वाढले. त्यामुळे माझा ह्याच्यावरती विश्वासच उडलेला होता. मला दोन खाऊन पिऊन मारायचं म्हणूनच मी ठरवलं होतं. त्यामुळे पण इथं 87 मध्ये आल्यावर मला कसं खायचं, किती खायचं, कसं पाणी प्यायचं, कुठल्या वेळेला झोपायला पाहिजे. मला रात्री 2-2 वाजेपर्यंत मी जागरण करत झोपत, मोबाईलला मी गेम खेळायचे, सकाळी 8 वाजेपर्यंत झोपत होती. त्यामुळे मला काय मी चहा कॉफी पहिल्यापासून घेतच नाही. त्यामुळे मला सकाळी स्वयंपाकाला जायचं, चहा प्यायचा, नाश्ता करायचा काय प्रश्न नव्हता. पण हे रात्रीचे माझे सगळी चुकी, झोपेची स्टाईल, खाण्यापिणे सगळं चुकीचं. स्वयंपाक करायला भरपूर आवडायचं मला, पण मला खायला भरपूर आवडत नव्हतं. त्यामुळे माझ्या पोटात सकस अन्न जात नव्हतं, म्हणून माझं वजन वाढत गेलं. पण आता इथं आल्यावर कळालं की आपल्या पोटाला नेमकं आपल्या पेशींना काय द्यायला पाहिजे, आपल्या सकस आहार खाल्ल्यानंतर आपले आरोग्य कसं चांगलं जाते, इथं सगळं कळवल्यामुळे मी या 27 आल्यावर सगळं माझं लाईफस्टाईल बदलल्यामुळे मी आता हॅपी आणि हेल्दी आहे. आतापर्यंतच्या माझ्या प्रवासात माझे 29 किलोचा मी वेट लॉस फॅट लॉस केलाय. मग त्यामुळे मी आता भरपूर हॅपी आणि आनंदी आहे. 1 मिनिट, 19 का 29? 29. हा, माझे केस पण वय किती? आता माझं 66 वय आहे. हा, मग 66 वयामध्ये 29 किलो वजन कमी होत आहे बघा. मग बाकी सगळ्यांनी म्हणजे इथं पण गेल्यावर करायला लागते, त्याच्यापेक्षा आता करा. केस माझे काळवा लागले, माझा व्हर्टिगोचा प्रॉब्लेम गेला, पित्ताची गोळी मी 5 महिने खाल्लेली नाहीये. त्यामुळे माझं फ्रोजन शोल्डर असल्यामुळे माझा हात मागे जात होता. योगामुळे माझा हात पाठीमागे जायला लागला. त्यामुळे परबासताई म्हणतात तसं 1 वर 10 फ्री, तसं मला इथं मी वजनासाठी आले. खरं मला भरपूर काय काय टाचेस मध्ये इंजेक्शन 2 घेतलेली होती, शोल्डर मध्ये 2 इंजेक्शन घेतलेली होती. त्यामुळे मला ते भरपूर सगळं माझं सगळं आरोग्य सगळं बिघडलेच होतं. एक सुद्धा माझं जड नव्हतं. मला बाहेर गेलं कोणतरी म्हणायचे काय नुसतं भुशाचं पोतच आहे, असं वजन एवढं वाढलेलं. पण इथं आता आल्यावर माझं मस्त वाटायला लागले. सगळेजण म्हणतात मला छान दिसले, चेहऱ्याचं माझे काळे पिंपल्स सगळे होते ते गेलेले आहेत, चेहरा स्किनवर ग्लो आलेला आहे. त्यामुळे मी हॅपी आणि आनंदी आहे. एक कवी गाणं म्हणते छान पैकी, सुजाता ताईंच्या परवाराचा होतो साक्षात्कार, या 87 मध्ये घडतो रोज नवा चमत्कार, या 87 मध्ये घडतो रोज नवा चमत्कार. 5:30 पासून वर्क आउट योगांचा असतो क्लास, 6:45 पासून ओंकार आणि भक्तिगीतांची बरसात,
त्यामुळे शरीराला मिळतो नवा आकार, शतायुषी घडतो नवा चमत्कार, या शतायुषी घडतो नवा चमत्कार. दररोजच्या व्याख्यानमालेमुळे देहाला लागते वळण छान, रोजच्या एक्सप्रेसमुळे बदलते आपले जीवन आपुले छान. सकस संतुलित आहाराने आरोग्य सुधारते, रोज आरोग्याचा रेडिओ ऐकून माइंडसेट पूर्ण करी विचार, या शतायुषी घडतो रोज नवा चमत्कार, या शतायुषी रोज नवा चमत्कार. बोधकथा आणि ज्ञान वाढते, दर रविवारच्या टॉपिकने मन प्रसन्न होते. 100 वर्षे बिना लाठी बिना काठी जगण्याचा केला मी निर्धार, या शतायुषीत रोज नवा चमत्कार, शतायुषी रोज नवा चमत्कार. सुजाताताईंच्या परिवाराचा होतो साक्षात्कार, या शतायुषीत रोज नवा चमत्कार. धन्यवाद. सगळे माझे आणि शुभदाताई एक सांगा, कविता पहिला करत होता? नाही, मी काल दुपारी बसून लिहिलं. दुपारीपासून आता आठवायला जमायला लागलंय? होय होय. ओके. सारखं सारखं करताय त्या? तुम्हाला वाटलं आता पहिलं केलं नाही, या सारखं काहीतरी काहीतरी करत असतात. तेव्हा मस्त. तुम्ही परवा एक्सपिरियन्स ऐकलाच असेल, पण यांनी आज परत एक्सपिरियन्स का दिलाय? कारण ही कविता काल बसून केल्यात बघा. काल दुपारी केली. होय हो, एकदम भारी. कारण काही आहे की काहीतरी केल्याशिवाय काही मिळत नाहीये. स्वतःवर जेव्हा आपण काम करतो, स्वतःला जेव्हा 1 तासभर वेळ देतो, ह्या सगळ्या गोष्टी मी खूप लोकांना सांगत असते. ऐका, कानानं ऐकायचंय, काम हातानं आणि पायानं करायचंय. हातानं पायानं काम करत करत ऐका, पण ऐकल्याशिवाय बदल होत नाही. छोटे एवढे टॉपिक होतात. आजचा भारी वैशालीताईंचं जे बोधकथा असणार आहे ना, लाईफ मध्ये ह्या बोधकथांमुळेच आपलं आयुष्य हे अर्थपूर्ण होतं. त्याला काहीतरी अर्थ आहे, तुमच्या जगण्याला पण अर्थ आहे. आणि ते अर्थपूर्ण लाईफ, मग तुम्ही म्हणाल पैसा म्हणजे अर्थ काय, ते तर लागतं. त्याच्यानुसार सुद्धा तुमचं लाईफ असायलाच पाहिजे. कारण कार्यक्षमता असेल तर तुम्ही, आणि ऍक्शन असेल तर तुम्हाला पैसा पण मिळतो. पण आपल्याला पहिला, मी बोलताना अर्थपूर्ण बोलायला पाहिजे. मी काम करताना सुद्धा त्याला काहीतरी मिनिंग पाहिजे, तर ते होतं आपलं. तसंच आहे की हे सगळं केल्याशिवाय भेटत नाही. आणि हे सगळेजण करायला लागलेत. म्हणजे ही फॅमिली आपली सगळ्यांची आहे. आपण सगळ्यांनी मिळून केल्या, आणि एकासाठी या अनेक भेटेल. सातत्य करण्याच्या पाठीमाग. ओके, चलो जाऊ आता मस्तपैकी बोधकथेकडं. कारण वैशाली त्यांच्याकडे, वैशाली ते व्हिडिओ ऑफ आहे बर का. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, योग रत्न आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, आयुर्वेद रत्न आहेत, संस्कृत रत्न आहेत, आणि एवढ्या रत्नांचं भांडार आज आपल्याला छानपैकी आपल्याला सुद्धा रत्न होण्यासाठी मदत करते. ओके, कंटिन्यू. सुमित सर ऑन म्यूट टाका. एकावर 10 प्रेम म्हणते, बरोबर आहे ते. यस, वैशाली ते अनम्यूट करा. हा, मी आता केलंय ना. हरिओम, नमस्कार सगळ्यांना. छानपैकी आपण आत्ताच सुजाताताईंचा, शुभदाताईंचा मस्त अनुभव ऐकलाय. सुजाताताईंच्या अनुभवाने म्हणजे आपण प्रेरित होतो की इतक्या अशा अवस्थेमधनं आता त्यांची एनर्जी पाहिली तर आपल्यापेक्षा केवढी जास्त आहे. आणि शुभदाताई ह्या वयामध्ये केस सुद्धा काळे व्हायला लागले, हा एक भाग आहे. आणि कितीतरी म्हणजे 29 किलो वजन कमी करण्यासाठी काम करणं सोपी गोष्ट नाहीये, पण आपल्याकडे सोपी आहे शतायुषी मध्ये. आणि मस्तपैकी त्यांनी काम केलंय, आणि असं आपण सगळेच जण छानपैकी काम करतायत. आपला परिवार आहे, परिवारामध्ये बघा सगळ्यांचं एकमेकांना वरती विश्वास, सगळ्यांना एकमेकांबद्दलचं प्रेम हे असतं. आणि ते ठेवलं पाहिजे आपल्या स्वतःच्या कुटुंबात आणि आपल्या ह्या परिवारामध्ये.
हे असण्याची खूप खूप आवश्यकता आहे. ते नसतं काही वेळा. अशी ही गोष्ट आहे. आणि त्या गोष्टीमध्ये म्हणजे उगाच विश्वास नाही, श्रद्धा नाही, आपल्यावरच जास्त मी म्हणजे कोण अशा प्रकारचं काहीतरी होतं. आणि छोटीशी गोष्ट आहे, ईशा नावाची आहे. मॅडम तुमची फ्लाईट 2 तासात आहे बरं का, पीएने आठवण करून दिले. ईशाने डोळ्यावरचा चष्मा काढला. लंडनच्या 50व्या मजल्यावरनं खाली बघताना तिला खूप रिकाम वाटत होतं. तिच्या वडिलांचं, सदाशिवरावांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं होतं. आणि ईशा एक यशस्वी बिझनेसमन वुमन अशी होती. पण गेल्या 10 वर्षात ती एकदाही वडिलांना भेटायला भारतात आली नव्हती. कारण होता तो 10 वर्षापूर्वींचा दिवस. ईशाला अमेरिकेतल्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळाली होती आणि फी होती 25 लाख. सदाशिवराव साधे कारकून. ईशाने हट्ट धरला होता, बाबा लोन काढा, घर विका, गहाण ठेवा, पण मला जायचंच आहे अमेरिकेला. सदाशिवरावांनी स्पष्ट नकार दिला होता. ईशा अगं आपली ऐपत नाही ग, मी घर गहाण ठेवू शकत नाही. तुझं लग्न, तुझा भाऊ, माझं म्हातारपण मी नाही रिस्क घेऊ शकत. ईशा संतापली होती. तुम्ही भित्रे आहात, तुम्हाला माझ्या प्रगतीची म्हणजे प्रगतीबद्दल नको वाटतं, तुम्हाला माझी प्रगती होऊ नये, जळजळतं तुम्हाला, मला तुमची मुलगी म्हणून घ्यायची लाज वाटते, असं म्हणून ईशाने घर सोडलं. मग तिने रागाच्या भरात एका ट्रस्ट कडून स्कॉलरशिप मिळवली आणि मग ती अमेरिकेला निघून गेली. जाताना तिने वडिलांच्या तोंडाकडे पाहिलं पण नव्हतं. गेल्या 10 वर्षात तिने स्वतःला सिद्ध केलं होतं, करोडो रुपये कमावले, पण बापाला एक साधा फोन सुद्धा तिने केला नव्हता. ईशा पुण्यात पोहोचली. जुनाट वाडा तसाच होता. दारात मोजकी लोक होती. सदाशिवरावांचा देह अंगणामध्ये ठेवलेला होता. ईशाने पाहिलं, बापाच्या अंगावरचा सदरा जुनाच होता की जो तिने 10 वर्षापूर्वी पाहिलेला होता. तिला रडू नाही आलं, फक्त एक विचित्र ओझं वाटलं. विधी उरकले, लोक पांगले आणि शेवटी घरात ईशा आणि सदाशिवरावांचे जुने मित्र वकील देशपांडे काका तेवढेच उरले. देशपांडे काकांनी ईशाच्या हातामध्ये एक जुनी फाटकी अशी डायरी दिली आणि एक पासबुक दिलं. ईशा, सदानी हे तुझ्यासाठी ठेवलंय. ईशा उपहासाने विचारते, काय असणार यात? हिशोब की मी किती वाईट वागले ह्याच्या तक्रारी? काका गंभीर झाले. वाच तू, जे तुला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. ईशाने डायरी उघडली, हळूहळू वाचायला लागली. काही वेळाने आलं ते पान, तारीख 10 वर्षापूर्वीची. तिथे लिहिलं होतं बाबांनी, आज ईशा रागावून गेली, ती मला भित्रा म्हणाली, पण मी तिला कसं सांगू की ज्या घराला गहाण ठेवायला ती सांगत होती ते घर तर मी तिच्या त्या इंजिनिअरिंगच्या वेळेलाच विकलेलं होतं. आता आम्ही भाड्याच्या घरात राहतोय हे तिला कळलं असतं तर तिला गिल्ट आलं असतं, म्हणून मी खोटं बोललो तिच्याशी. ईशाच्या हाताला कंप सुटला. तिने पुढचं पान उलटलं. आज ईशाला अमेरिकेच्या ज्ञानदीप ट्रस्टची 20 लाखांची स्कॉलरशिप मिळाली. ती खूप खुश आहे. तिला वाटतंय तिच्या हुशारीवरच ती मिळाली आहे स्कॉलरशिप. तिला हे कधीच कळू नये की ज्ञानदीप ट्रस्ट मध्ये मी माझ्या प्रॉव्हिडंट फंडाचे सगळे पैसे, गावी असलेली वडिलोपार्जित जमीन विकून जमा केलेले पैसे, असे सगळे पैसे तिथे जमा केले. तिला वाटेल की बापाने मदत केली नाही, ती माझा तिरस्कार करेल, पण चालेल, माझा तिरस्कार करून का होईना,
पण ती जिद्दीने शिकेल. ती माझ्या उपकाराखाली दबली असली तर आकाशात उडू नाही शकणार. आणि म्हणून ईशाच्या पायाखालची जमीन सरकली. ती ज्याला स्कॉलरशिप समजत होती ते तिच्या बापाचं रक्त होतं, घाम होतं. ज्या बापाला तिने भित्रा म्हटलं, कंजूस म्हटलं, स्वतःच म्हातारपण विकून त्यानेच तिचं भविष्य विकत घेतलं होतं. ती रडत रडत शेवटच्या पानावर आली. तारीख होती 2 दिवसापूर्वीची. ईशा, आज डॉक्टर म्हणाले माझ्याकडे फक्त 2च दिवस आहेत. तू खूप मोठी झाली आहेस. टीव्हीवर तुझा फोटो बघतो तेव्हा माझी छाती अभिमानाने भरून येते, फुलून येते. बाळा, तुझा राग अजून गेला नसेल, पण एक सांगतो, तुला पैसे दिले नाहीये असं मी फक्त नाटक केलं. कारण तुला बापाच्या पैशावर जगणारी मुलगी नाही तर स्वतःच्या हिमतीवर उभी राहिलेली स्त्री व्हायचं होतं. तू जिंकलीस बाळा, मी हारलो, पण मी आनंदाने हारलो ग. फक्त एकच खंत आहे, मरताना एकदा तुला डोळे भरून बघायचं होतं. तुझा कंजूस बाबा. असं त्यांनी खाली लिहिलं, सही केलेली. ईशाने डायरी छातीशी कवटाळली, जमिनीवर कोसळली, उपसाबोक्षी रडायला लागली. बाबा, बाबा उठा ना, मला माफ करा बाबा, बाबा मी चुकले बाबा. तिचा आक्रोश त्या रिकाम्या घरात घुमत होता. आज तिच्याकडे करोडो रुपये होते. जगातलं कुठलेही सुख विकत ती घेऊ शकत होती. पण ज्या माणसाने स्वतःची राख करून तिला प्रकाश दिला होता त्या बापाची एक भेट आता ती कुठल्याच दौलतीने, जगातल्या कुठल्याच कशानेच विकत घेऊ शकत नव्हती. बाहेर देशपांडे काका डोळे पुसत होते. त्यांना माहिती होतं सदाशिवरावांनी शेवटचे 10 वर्ष फक्त चटणी भाकरी खाऊन काढलेले होते. जेणेकरून तिला परदेशामध्ये कधी पैशाची कमी पडू नये म्हणून गुपचूप ते तिच्या खात्यात पैसे पाठवायचे. ईशाला आता कळलं होतं बाप कधीच गरीब नसतो. त्याची श्रीमंती मोजायची ताकद आपल्याकडे नसते. आई वडिलांच्या नकारामागे अनेकदा असा त्याग लपलेला असतो जो आपल्याला उशिरा समजतो. जोवर ते आहेत तोवर त्यांची कदर करा, कारण एकदा वेळ निघून गेली की पश्चात्तापाशिवाय काहीही हातात उरत नाही. आणि वडीलच, आई वडीलच काय, घरातल्या प्रत्येकाची जे नातं आहे आणि त्या प्रत्येकाची कदर, प्रत्येकावर विश्वास, श्रद्धा, प्रेम, खरं म्हणजे एका कुटुंबामध्ये असं निर्व्याज प्रेम असतं सगळ्यांचं एकमेकांमध्ये. पण अशा काही गोष्टी वाचल्या, ऐकल्या आणि सत्य कथा आहे की मग मात्र आपलं मन भरून येतं. आणि आपल्याला तेच पाहिजे आहे इथे सुद्धा, की म्हणून मी पहिल्यानेच म्हटलं की तो परिवार असो, शतायुषीचा परिवार असो, कोणतेही आपण परिवारांशी जोडलेले असो, आपले ते संबंध चांगले ठेवा. उगाच मनामध्ये स्वतःबद्दल खूप काहीतरी मी वेगळी आहे असं वाटू देऊ नका, कारण प्रत्येकाला मृत्यू तर येणारच आहे. आणि कारण गीतेमध्ये म्हटले जातस्तेही ध्रुवो मृत्यू. पण तो असा मृत्यू एका वडिलांचा पाहिल्यानंतर खरोखर वाईट वाटतं की 10 वर्षात ती एकदाही आलेली नव्हती आणि ते मात्र तिला मदत करत होते. आता सुद्धा अशी आली होती की ते उरकलं की आता लगेच मला जायचंय अशा ह्याच्यात आलेली होती. तर खरोखर इतकंही स्वतःबद्दलचा एक इगो आणि घरातल्यांच्या बद्दल, वडिलांच्या बद्दल, प्रत्यक्ष स्वतःच्या वडिलांच्या बद्दल सुद्धा इतक्या प्रकारचा तिरस्कार हे कधीही नसावं. हरिओम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण आजच्या आपल्या बोधकथेसाठी. त्याच्यामध्ये मेसेज खूप छान होता. कारण का माहितीये का, जोपर्यंत व्यक्ती असते ना तोपर्यंत त्याची कदर नसते. ज्या वेळेला ती व्यक्ती आपल्यापासून बाजूला जाते त्या वेळेला तुम्हाला त्याची कदर आणि किंमत कळायला लागते. खूप ठिकाणी असं होऊन जातं की छोटा इगो असतो आणि तो इगो, त्या इगोला इतकं मोठं केलं जातं. आणि आई वडील, आणि मला हे पण बोलायचंय,
आई वडील ही नाती जेवढं ते तर आपलं कर्तृत्व म्हणजे आपलं कर्तव्यच आहे, मला करावंच लागेल, ते कसेही वागू देत. आपल्याला वाटत असतं पण त्याच्या पाठीमागे असा काहीतरी छोटा अर्थ असतो आणि आपल्याला या गोष्टी कळत नाही. खूप लोकांच्या आपले नातलग असतात, भाऊ असते, बहीण असते, बेस्ट फ्रेंड असते, ही सगळी नाती आहेत ना, ही तुमच्या लाईफ मध्ये उगीच नसतात आलेली, आणि ही उगीच आलेली नसतात. आणि आपण एक बाजू बघत असतो बोललेली, आपण एक बाजू बघत असतो कुठल्याही गोष्टीची आणि दुसरा अँगल आपल्याला दिसत नसतो, आणि तो नंतर ती व्यक्ती गेल्यानंतर पलीकडचं दिसतं, काय उपयोग नसतो. त्यामुळं लोक जपणं आणि म्हणूनच सामाजिक स्वास्थ्य म्हटलंय ना, त्यामुळे हे सगळे नातलग आणि हे सगळं आपण जपायला पाहिजे. प्रत्येक वेळ थोड्या दिवसानं परिस्थिती बदलत असते. आज जी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडून भेटली नाही ती नंतर तुम्हाला भेटणार असते, पण प्रेम, माया, वात्सल्य या गोष्टी परत भेटणं नाही, व्यक्ती परत येणं नाही. त्यामुळं आपल्या जवळच्या लोकांची कदर करा, खरंच कदर करा. खूप मला अशा गोष्टी जाणवतात बाहेर की आपण आपले सासू सासरे, नवरा, आई, वडील ह्या सगळ्यांच्या बरोबर आपल्या तक्रारी असतात, तक्रारी. अजिबात या एवढ्या नात्यांमध्ये तर बिलकुल तक्रार असायला नसायला पाहिजे. कारण याच्यामध्ये असेल ना, एक मिनिटात ते सोडायला पाहिजे. हे सोडायचं कसं माहितीये का, याचं स्किल सांगू. त्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवा, त्या व्यक्तीबद्दल विचार करा, मग हे तुमच्यातनं राग कमी होतो. एखादी व्यक्ती आजारी आहे, घरात त्रास करायला लागल्या, तक्रार करायला लागल्या, कुठल्याही गोष्टीमध्ये खुश नाहीये, आणि मग आपल्याला वाटतं ही व्यक्ती अशी आहे, अशी नसते, ती तशी झाली आहे, तिच्या बरोबर त्याच्या सराउंडिंग सगळी परिस्थिती तशी झाल्या, समजून घ्या. म्हणजे मग तुम्हाला त्या व्यक्तीबद्दलचा तिरस्कार आणि या सगळ्या गोष्टी कमी होतात. गेलं की गेलं, परत दिसणं नाही, असणं नाहीच आहे पण दिसणं पण नाहीये. त्यामुळे आहे तोपर्यंत सगळ्यांनी आपल्या आजूबाजूच्या नात्यांची एवढी कदर तुम्हाला पाहिजे की इथं म्हणजे बोलणं बंद करतात. समजा मला या गोष्टी नाहीच कळत, कारण का की इतका कुठला इगो आला की आपण बहिणी बरोबर बोलत नाही, भावा बरोबर बोलत नाही, आई बरोबर बोलत नाही, मुलाबरोबर बोलत नाही. नाही, हे इगोच लक्षण आहे. चूक कुणाची का असू दे, अगर नसू दे, पण आपण काय पाहिजे की आपण सगळ्यात भारी व्यक्तिमत्व बनायचंय. तुम्हाला समुद्र बनायचंय. सगळं आत घ्या, कचरा बाजूला जातोय, तुम्ही शुद्ध राहता, शुद्ध. त्यामुळे आहे ते सगळ्या गोष्टी सगळे लोक जसेच्या तसे स्वीकारले ना, तर नाती दृढ होतात. आणि आपण प्रत्येक व्यक्तीमध्ये ही असं, ते तसं, तो तसा, ती तशी नाही, ते ना कुणाला बदलू नका. आपोआप सगळे समोरचे पण बदलतात. त्यामुळं या गोष्टी आज भारी बोधकथा होती. कारण आई, वडील, सासू आणि सासरे यांची ज्या वेळेला मी तुम्हाला सांगू का, कुरबुर असतेच प्रत्येक घरात, नसते असं बिलकुल नाहीये, थोडंफार असणारच आहे. मग त्याच्याशिवाय तुमच्या जगण्याला अर्थच नाहीये. आणि जे असेल ना त्याच्याकडे दुर्लक्ष करा. व्यक्ती गेली ना घरातली, तर मी तुम्हाला सांगते, तुम्हाला सगळं रिकाम रिकाम वाटायला लागतं. म्हणजे आपल्याला खूप त्रास होतोय एखाद्या व्यक्तीचा, तर ती व्यक्ती गेल्यानंतर त्याची किंमत कळते. त्यांचं असणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. म्हणजे माझे सासरे खूप किटकिट किटकिट करायचे, पण मी कधी त्या गोष्टीवर लक्ष नाही द्यायचे. म्हणजे हा, ज्या त्या वेळेला व्हायचं आणि सोडून द्यायचं, परत आम्ही आहे तसं आहे, असं असायचं. पण ती व्यक्ती गेल्यानंतर ना त्या व्यक्तीची किंमत कळते. नुसतं घरात असणं सुद्धा लई महत्वाचं असतं, माहितीये का. आणि त्यामुळे या सगळे रिलेशन्स आहेत ना, नाती आहेत, त्याची कदर करा, खरंच करा, वेळ असताना करा, आजपासून करायला चालू करा. कारण तुम्ही म्हणाल आम्ही करत होता, त्याच्यापेक्षा जास्त डेप्थ न करा, कारण त्यांना त्याच गोष्टीची गरज असते. बघा की आता आयुष्यभर त्या मुलीला पश्चाताप करायला लागणार ना, उरलेलं सगळं आयुष्य तो किती मोठा बोजा असणार तिच्यावर. वाटणार शेवटी, कारण वाटतच, त्याच्यावर खूप मनावर बोजा राहतो. हा, माझ्याकडे हे व्हायला नको होतं. ती 10 वर्ष आहेत ना तिच्या लाईफ मधली, ती 10 वर्ष पुढची तिचं सगळ्या लाईफ वर तो बोजा आहे. त्यामुळे आताच क्लिअर कट आपण आपल्या पालकांच्या बरोबर असणं, आपल्या रिलेशन जे नाती आहेत त्या सगळ्या नात्यांच्या बद्दल असणं आपलं गरजेचं आहे. जोरदार क्लॅपिंग करू परत एकदा वैद्यताईंसाठी.
ओके चलो. खूप लोक. उद्या रविवार आहे. उद्या रविवार जरी असला तरी उद्याचं रविवारचं व्याख्यान नाहीये, कारण उद्या आमचा फिजिकल इव्हेंट असतोय आणि त्याला खूप लवकर जातो आम्ही, त्याच्यामुळे उद्याला इव्हेंट आहे, त्यामुळे नाहीये. पण सोमवारी नवीन वर्ग स्टार्ट होतोय. तुम्हाला उद्याला 1 तास जो मिळणार आहे ना, तो खरंच आपल्या जवळच्या नात्यांसाठी कान गट्टा पकडून. मी का सांगते माहितीये का? एक आपल्या नुसतं कल्पना करा, तुम्हाला एक भाऊ आहे आणि त्या भावाची तब्येत बिघडल्या. मी तुम्हाला सांगू का, तुम्ही तुमच्या सासरी जरी असला तरी तुमचं चित्त सगळं तिथंच असतं. बहीण असू दे, आई असू दे, काय असू दे, सगळी नाती. म्हणून मला कायम सांगायचं असतं, कान गट्टा पकडा त्यांना आणि वर्गावर जॉईन करा. जरा हालचाल तरी कर बाई, तू बाकी काय करू नकोस, तेवढं कर. वर्कआउट तरी कर, हे ऐक तरी नुसतं, एवढंच सांगा. कुणालाही मी तुम्हाला सांगते, आम्ही न्यूट्रिशन वर काम करतो, पण कुठल्याही वर्गावर तुम्हाला न्यूट्रिशन बद्दल आम्ही बोलत नाही. ना सक्ती आहे, ना तुमची लिंक बंद होत्या, बिलकुल नाही. आमच्याकडे जे आहे ते आम्ही मनमुराद द्यायला काही आहोत. आमची ती कटिबद्धता आहे असं आम्ही समजतो. आमचं सामाजिक बांधिलकी, आम्हाला सामाजिक स्वास्थ्य भेटतं त्यातनं. त्यामुळे भलेही न्यूट्रिशन वर काम करत असलो तरी कुणाला कंपल्शन नाही. तुम्ही इथं त्यांना सांगू शकता, आणू शकता. खूप लोकांना इथं पण शोधतात की बहुतेक याच्यावर करतात म्हणून करतात. बाबा माझं न्यूट्रिशन 10-12 वर्षात आलंय, 38 वर्ष आमच्या वयाची गेली हे सगळं करण्यामध्ये, पण समजत नाही लोकांना. लोक काय म्हणतात विचार न करू, लोकांना कानगट्टा पकडून पकडून आणून बसवा त्याच्यावर. आता कानगट्टा पकडणं म्हणजे रिअल नाही, नाहीतर इथं आणि काहीतरी गोंधळ घालशीला. सारखं सारखं माग लागून सकाळी लिंक देऊन सकाळी उठवून त्याला परत त्याची इतकं पाठीमाग लागायचं की त्याला वाटायला पाहिजे ह्या व्यक्तीसाठीच आता एकदा जातो तिथं बघतो तरी काय आहे असं वाटायला पाहिजे. एवढा पाठपुरावा करा जवळच्या रिलेशनचा, कारण एक रिलेशन मधलं एक व्यक्तीला प्रॉब्लेम आला तरी त्याचा बोजा तुम्हाला पण खूप असतो. म्हणून त्यामुळे सोमवारी आपला वर्ग चालू होणार आहे. सोमवारी मस्तपैकी टॉपिक असणार आहे अर्चिता मॅडमांचा. हे सगळं तरी आपल्याला आहेच आहे. त्यामुळे सोमवारची लिंक पण मॉर्निंग फ्युल स्टेशनची द्या आणि सकाळच्या वर्गावर वर्कआउट बॅच वर जॉईन करा लोकांना. ओके चलो, आता जाणार आहोत वेट लॉस मॅरेथॉनच्या पार्टिसिपंट कडे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत वेट लॉस मॅरेथॉनच्या ऑल पार्टिसिपंट. कोचेस संध्याकाळचं सेशन आणि मस्त पैकी स्वाती